साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या रजेचं गौडबंगाल सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा. मात्र 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान अर्जित रजेचा अर्ज आला समोर. एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ. खडसेंची मुलीकडून फसवणूक करून जमीन खरेदीचा आरोप. बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. जमीन दुय्यम निबंधकासोबत संगनमत करून लाटल्याचा आरोप. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या 31 मार्चला होणार निवृत्त. भूषण गगराणी नंतर आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. खरातचे 2 मोबाईल तपासणीसाठी जप्त. खरातच्या मोबाईलमधून 2,500हून अधिक नंबरसाठी कोडवर्डचा वापर. तपासात राजकीय कनेक्शनही समोर येण्याची शक्यता. गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंच्या कारचा अपघात. अपघातातून खासदार पडोळे थोडक्यात बचावले. खासदार प्रशांत पडोळे अपघातात किरकोळ जखमी. सिलेंडर टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या 2 टँकरनी पार केली हॉर्मुझ समुद्रधुनी. दोन्ही जहाजांमध्ये 94,000 मेट्रिक टन गॅस. इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे दक्षिण इस्रायलच्या बीरशेवा औद्योगिक क्षेत्रात भीषण आग. परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन. राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण बघूया. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा रंगली होती. मात्र तुषार दोशींच्या अर्जित रजेचा अर्ज आता समोर आलाय. तुषार दोशींना 30 मार्च ते 6 एप्रिल कालावधीसाठी अर्जित रजा ही मंजूर असल्याचं समोर आलंय. मंत्री शंभूराज देसाईंसोबतच्या वाद प्रकरणानंतर दोषींच्या निलंबनाचे आदेश विधान परिषदेत उपसभापती गोरेंनी दिलेले होते आणि या आदेशाला सभापती राम शिंदेंनी स्थगिती देत चौकशीचे आदेश दिलेले होते. यानंतर दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा रंगलेली होती. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. खडसेंविरोधात बोदवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खडसे यांच्यासह मुलगी शारदा यांनी फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. 2002चं प्रकरण तब्बल 24 वर्षांनी पुन्हा समोर आलंय. दुय्यम निबंधकासोबत संगनमत करून जमीन लाटल्याचा आरोप आहे. पुढची बातमी. भोंदूबाबा उर्फ अशोक खरातच्या मोबाईलमध्ये मोठा खुलासा समोर येतोय. 2,500पेक्षा अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर केलेला आहे. नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यामुळे तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे. पीडित महिलांची दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक गतीने सुरू आहे आणि काही राजकीय कनेक्शनची सुद्धा शक्यता यात वर्तवली जाते. दरम्यान खरातचे 2 मोबाईल हे जप्त आहेत आणि डेटा रिकव्हरी ही जी प्रक्रिया आहे ती सगळी सुरू झालेली आहे. ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलची सुद्धा चौकशी आता होणार आहे आणि संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणी सुद्धा केली जाईल आणि तपासातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान या सगळ्या खरात प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं आपण बघूया. सुरुवात काय झाली तर 17 मार्चला रात्री उशिरा खरात विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. मार्च 18ला काय झालं तर पहाटे 3 वाजता गुंडगिरी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. मार्च 19ला काय घडलं तर विशेष तपास पथक दाखल झालं.
त्यानंतर 21 मार्चला खरात विरोधात अत्याचार आणि गर्भपात असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत. 23 मार्चला खरात विरोधात अत्याचाराचे आणखीन 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. यानंतर 24 मार्चला अविवाहित युवतीच्या फिर्यादीवरून खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 25 मार्च खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर 27 मार्चला अत्याचार आणि खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. त्यानंतर 18 ते 24 मार्च दरम्यान पोलीस कोठडीचा पहिला टप्पा झालेला आहे. यानंतर मार्च 25 ते 29 दरम्यान कोठडीचा हा दुसरा टप्पा आहे आणि 29 मार्चला 1 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आतापर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडल्या ते आपण बघतोय. तर बोंधू अशोक खरात बाबत आता आणखीन एक नवा खुलासा समोर आलेला आहे. बोंधू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात कुठलीही नोंद नसल्याची माहिती आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना अशोक खरातला हा परवाना नेमका कसा देण्यात आला आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधाराने त्याला शस्त्र परवाना दिला गेला याची आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्नास आलेलं आहे आणि आता या प्रकरणाची स्थानिक पोलीस सुद्धा या संदर्भात अनभिज्ञ आहेत. त्यामुळे तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारी सुद्धा एसआयटीच्या रडारवरती येण्याची दाट शक्यता आहे. तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्या क्षमतांनी तुझे पती आणि तुझ्या जवळच्या लोकांना जाणीव नाहीये असं सांगून बोंधू खरात महिलांना आपल्या विकृतीच्या जाळ्यात ओढत होता. 10वी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरी त्याला मानसशास्त्राचा गैरवापर तो करत होता. तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या भावनांना हात घालायचा. भावनिक पातळीवरती जवळीक साधून तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि याच मोडस ऑपरेंडीमधून त्याने आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विरोध करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याची धमकी किंवा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी सुद्धा तो द्यायचा. दरम्यान हा जो विकृत खरात आहे तो महिलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचा ते आपण जाणून घेऊया. तर गरजू, मानसिकदृष्ट्या खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या महिलांचं तो शोषण करत होता. महिलेच्या अडीअडचणी तो जाणून घ्यायचा. इतिहासातील घटनांवरती तो भावनिक संवाद साधायचा. महिलेची स्तुती सुद्धा तो करत होता. तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेण्यात कमी पडतो, तुझी खरी क्षमता कुटुंबियांना ओळखता आलेली नाही असं तो भावनिक संवाद साधायचा आणि या भावनिक संवादामधून महिलेला मानसशास्त्रीय जाळ्यात तो ओढत असायचा. अडचणी दूर करतो सांगून पेयातून गुंगीचं औषध तो देत होता आणि ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली तो लैंगिक शोषण करत होता. विरोध केल्यास प्रकोप होईल तसंच मृत्यूची भीती सुद्धा तो घालत होता. दैवी शक्तीने संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी सुद्धा तो अनेक महिलांना देत होता. लोकांची माहिती काढणं, त्यांना योग्य वेळी गाठणं नियोजन करून आणि नंतर त्या काढलेली माहिती त्यांच्या मनावर प्रभाव पाडेल अशा प्रकारे त्यांच्यासमोर मांडणं एवढंच तो करत होता. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की माइंड रिडिंग हे कोणतंही शास्त्र नाही, माइंड रिडिंग ही कोणतीही सिद्धी नाही, माइंड रिडिंग ही एक कला आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्यावर प्रभाव टाकू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, त्याला गंमत म्हणून बघितलं पाहिजे.